तुम्हाला जर हेल्दी आणि प्रोटीन रिच काहीतरी खायचं असेल ना, तर हा डोसा तुम्ही नक्की बनवून खाल्ला पाहिजे. तुम्ही जर एकदा बनवला ना, आठवड्यातून 2-3 वेळेस तुम्ही नक्की बनवाल. त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा आणि सेव्ह करायला विसरू नका. आज मला हेअर वॉश करायचा होता आणि त्यासाठीच मी ना 1 तास पहिले तेल लावत होती. बऱ्याच जणीच्या मला कॉमेंट्स आल्या होत्या आणि DM-सुद्धा आले होते, की तेल तू कसं बनवलंस? तर हे तेल ना मी घरीच बनवलं. याच्यामध्ये काय काय टाकलं आहे ना, याआधी मी तुमच्यासोबत शेअर केलं आहे. पण जर तुम्हाला डिटेल रेसिपी हवी असेल ना ऑइलची, तर मला कॉमेंट करून सांगा, मी शेअर करेल. त्यानंतर आता डोस्याची रेसिपी शेअर करते. काल रात्री ना मूग भिजत ठेवले होते. भिजलेले मूग घ्यायचे आणि त्याच्यामध्ये हिरवी मिरची, थोडासा लसूण, जिरे, भरपूर अशी कोथिंबीर आणि मीठ हे सगळं टाकून ना छान स्मूथ असं बॅटर बनवून घ्यायचं आणि तव्यावरती छान डोसा पलटून घ्यायचा. जास्त ऑइलची गरजसुद्धा नाही लागत आणि प्रोटीन भरपूर असतं याच्यामध्ये. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. दुपारी खूप जास्त ऊन पडलं होतं म्हणून बाहेरून ना फालुदा आणलेला. मस्त फालुदा एन्जॉय केला आणि आमच्या गॅलरी समोरच ना 2 आंब्याची मोठमोठी झाडं आहेत आणि त्याला भरपूर अशा कैऱ्या लागल्यात. आणि इथून पुढे मी तुमच्यासोबत कैरीच्या खूप साऱ्या रेसिपीज शेअर करणार आहे, त्यामुळे मला फॉलो करायला विसरू नका. आय होप तुम्हाला आजचा माझा व्हिडिओ आवडला असेल. भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये. बाय बाय.